नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या आधीच्या तासाला आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक पाहिलेले होते. या भौगोलिक घटकांमध्ये दोन प्रमुख घटक, पहिला म्हणजे प्राकृतिक घटक आणि दुसरा म्हणजे मानवी घटक आपण पाहिलेले आहेत. प्राकृतिक घटकांमध्ये प्राकृतिक रचना, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मृदा या 4 घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर कसा प्रभाव पडतो ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर मानवी घटकांमध्ये शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण व शासकीय धोरण या 5 घटकांचा सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव पडतो हे आपण पाहिलेलं होतं. आता आपण एका नवीन मुद्द्याला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे लोकसंख्या बदलाचे घटक. आधी आपण पाहिलेलं आहे की जगाची लोकसंख्या ही सुमारे 2019 साली 7.7 अब्ज होती. म्हणजेच जगामध्ये लोकसंख्येचं वितरण हे असमान पद्धतीनं झालेलं आहे. काही प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते तर काही प्रदेशामध्ये विरळ लोकसंख्या आढळते. ही दाट किंवा विरळ लोकसंख्या आढळण्याचं महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल म्हणजे त्या प्रदेशात असणारी भौगोलिक परिस्थिती. या भौगोलिक परिस्थितीमुळेच काही प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी असते तर काही प्रदेशामध्ये लोकसंख्या ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच एका प्रदेशातील लोक हे दुसऱ्या प्रदेशातील लोकांपेक्षा वेगळे असतात. मग ते कोणकोणत्या बाबतीत? तर याच्यामध्ये वयोरचना असेल, लिंगरचना असेल, त्या ठिकाणी असणारं वास्तव्याचं ठिकाण असेल, त्या प्रदेशात केले जाणारे रोजगार असतील, तेथे उपलब्ध असणारी शिक्षण प्रणाली असेल किंवा सरासरी आयुर्मान असेल, या सर्वांमध्ये आपल्याला लोकसंख्येमध्ये भिन्नता असलेली दिसून येते. म्हणजेच प्रदेशानुसार लोकांमध्ये भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशात म्हणजेच हिमालयाचा आपण विचार केला तर हिमालयामध्ये तापमान हे थंड असल्यामुळे त्या प्रदेशातील लोक हे लोकरीचे उबदार कपडे वापरतात. तर वाळवंटात आपण पाहिलं तर वाळवंटामध्ये उष्णता किंवा तापमान जास्त असल्यामुळे त्या प्रदेशातील लोक हे प्रामुख्याने सुती कपडे जास्त प्रमाणात वापरताना दिसतात. म्हणजेच प्रत्येक प्रदेशावर त्या प्रदेशात असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडत असतो आणि त्यानुसार प्रत्येक प्रदेशामध्ये चालीरीती असतील, रीतिरिवाज असतील, आहार असेल, पोशाख असेल, रोजगाराची निर्मिती असेल, वनस्पती असतील किंवा त्या प्रदेशातील शिक्षण असेल, सरासरी आयुर्मान असेल, या सर्वांमध्ये भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी या घटकांमुळे लोकसंख्या बदल होऊ शकतो हे आपण सांगू शकतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे की ही जी लोकसंख्या बदलते ती कोणकोणत्या घटकांमुळे बदलू शकते किंवा कोणकोणत्या घटकांमुळे लोकसंख्येमध्ये बदल होऊ शकतो. तर लोकसंख्येतील बदल म्हणजेच काय? तर सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येमध्ये विशिष्ट कालावधीमध्ये झालेला बदल म्हणजेच लोकसंख्येतील बदल होय. याचाच अर्थ आपण एखाद्या प्रदेशाची 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या पाहिली तर ती निश्चित कमी असेल, पण 2 वर्षानंतरची लोकसंख्या जर पाहिली तर ती निश्चित थोड्याफार प्रमाणात का होईना वाढलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजेच एखाद्या प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येमध्ये विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्या बदलाला आपण लोकसंख्येतील बदल असं म्हणू शकतो. म्हणजेच एकतर त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढू शकते किंवा लोकसंख्या कमी होऊ शकते. म्हणजेच त्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये बदल होऊ शकतो. तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल की हा जो लोकसंख्येमध्ये होणारा बदल आहे म्हणजे एकतर लोकसंख्या वाढू शकते किंवा ती घटू शकते किंवा कमी होऊ शकते. म्हणजेच हा बदल आपण संख्यात्मक स्वरूपात
किंवा टक्केवारीच्या स्वरूपात सुद्धा सांगू शकतो. चौथा आकडा आपल्याला सांगता येईल की लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशांक आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेला वाढणारी लोकसंख्या ही फक्त संख्यात्मक असेल तर त्या प्रदेशाचा आर्थिक विकास लवकर होऊ शकत नाही. परंतु हीच वाढणारी लोकसंख्या जर गुणात्मक स्वरूपाची असेल तर निश्चितच त्या प्रदेशाचा आर्थिक विकास हा जलद गतीने होण्यास सुरुवात होते. थोडक्यात हा जो लोकसंख्येमध्ये होणारा बदल आहे हा निश्चितच आर्थिक विकासाचा एक निर्देशक म्हणून समजला जातो. आणि पाचवा घटक म्हणजे सामाजिक उत्थान म्हणून देखील आपण लोकसंख्येच्या बदलाकडे पाहू शकतो. म्हणजेच काय, जर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या कमी असेल तर त्या प्रदेशात गरिबी कमी करणे आपल्याला शक्य होते. म्हणजेच वेगवेगळ्या सुखसुविधा त्या ठिकाणी आपण देऊ शकतो आणि त्या प्रदेशातील गरिबी कमी करू शकतो. त्या प्रदेशाचा विकास आपण लवकर करू शकतो. या उलट जर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या जास्त असेल तर मात्र त्या प्रदेशातील भौतिक सुखसुविधांवरती ताण पडलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात लोकसंख्येमध्ये होणारा बदल म्हणजे त्या प्रदेशात लोकसंख्येमध्ये काही वेळा वाढ होऊ शकते किंवा काही वेळेला लोकसंख्या घट होऊ शकते, म्हणजेच लोकसंख्या कमी होऊ शकते. लोकसंख्येमध्ये होणारा हा जो बदल आहे म्हणजेच लोकसंख्या वाढणे किंवा कमी होणे, यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत किंवा कोणत्या घटकांमुळे लोकसंख्येमध्ये बदल होऊ शकतो, म्हणजेच लोकसंख्या वाढू शकते किंवा लोकसंख्या कमी होऊ शकते, तर ते घटक आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. ही जी घडून आलेली वाढ आहे ही प्रामुख्याने 3 घटकांमुळे होऊ शकते. त्यातला पहिला म्हणजे जन्मदर, दुसरा म्हणजे मृत्यूदर आणि तिसरा म्हणजे स्थलांतर. प्रामुख्याने हे जे 3 घटक आहेत या 3 घटकांमुळे एकतर लोकसंख्या कमी होऊ शकते किंवा लोकसंख्या जास्त होऊ शकते. आता आपल्याला हे 3ही घटक सविस्तररित्या अभ्यासायचे आहेत. म्हणजेच जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय आणि स्थलांतर म्हणजे काय, आणि या 3 घटकांमुळे लोकसंख्या कशा पद्धतीने वाढू शकते किंवा लोकसंख्या कशा पद्धतीने कमी होऊ शकते हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला मुद्दा आपण घेणार आहोत तो म्हणजे जन्मदर. आता जन्मदर म्हणजे काय, तर एका वर्षात एखादं विशिष्ट वर्ष घ्यायचं आहे, त्या वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके म्हणजेच ढोबळ जन्मदर होय. म्हणजे एखादं विशिष्ट वर्ष निवडायचं आहे, त्या विशिष्ट वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे त्या ठिकाणी जन्माला येणारी किती जिवंत अर्भके म्हणजे बालके आहेत यालाच ढोबळ जन्मदर असं आपण म्हणू शकतो. या जन्मदराचा मोठ्या प्रमाणावर परिणाम लोकसंख्या बदलावर होऊ शकतो. म्हणजेच जन्मदरामुळे सुद्धा लोकसंख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. आता हा जन्मदर आपला कोणत्या सूत्रानुसार काढता येईल, तर ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. पुन्हा नीट ऐका, ढोबळ जन्मदर आपल्याला कोणत्या सूत्रानुसार काढता येईल, तर ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000 या सूत्रानुसार आपण एखाद्या प्रदेशातील ढोबळ जन्मदर काढू शकतो. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेणार आहोत. समजा एखाद्या शहरामध्ये किंवा एका शहरामध्ये 2019 साली 3250 बालके जन्माला आली, तर त्यावेळेला
शहराची लोकसंख्या ही 2,23,000 एवढी होती. बघा, एखाद्या शहरात 2019 साली 3,250 बालके जन्माला आली, त्यावेळेला त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. तर त्या लोकसंख्येचा जन्मदर किती असेल हे आपल्याला प्रामुख्याने काढता येईल. मग या सूत्रानुसार आपल्याला काढायचं आहे. बघा, ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या म्हणजेच किती, 3,250. या ठिकाणी आपण 3,250 घेतलेले आहेत, भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या. लोकसंख्या किती आहे, 2,23,000 गुणिले 1,000. आता हे जर गणित आपण केलं तर याचं ॲन्सर आपल्याला मिळणार आहे 14.57. म्हणजेच त्या प्रदेशामध्ये किंवा त्या शहरामध्ये प्रत्येक 1,000 लोकसंख्येमागे 14.57 जिवंत अर्भके जन्माला आली. थोडक्यात जन्मदर हा त्या प्रदेशात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1,000 या सूत्रानुसार आपण काढू शकतो. या जन्मदराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात लोकसंख्येवरती बदल घडवून आणू शकतो. म्हणजेच जन्मदरामुळे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या वाढू शकते किंवा एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होऊ शकते. म्हणजेच त्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये बदल होऊ शकतो. आता आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे ढोबळ मृत्यूदर. आता ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय, अगदी सोपी डेफिनेशन आहे. बघा, फक्त या ठिकाणी जन्माच्या ऐवजी मृत्यू एवढाच फरक आहे. म्हणजे याची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल की एका विशिष्ट प्रदेशामध्ये, बघा, एका विशिष्ट प्रदेशामध्ये एका वर्षात दर 1,000 लोकसंख्येमागे होणारे मृत्यू म्हणजेच ढोबळ मृत्यूदर होय. पुन्हा एकदा, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाची आपण निवड करायची आहे आणि विशिष्ट वर्षामध्ये 1,000 लोकसंख्येमागे किती लोक मृत्यू होतात म्हणजे त्या प्रदेशातील ढोबळ मृत्यूदर होय. आता हा मृत्यूदर सुद्धा आपल्याला पुढील सूत्रानुसार काढायचा आहे. ते कोणतं सूत्र आहे, तर ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1,000. म्हणजे बघा, त्या ठिकाणी एका वर्षामध्ये किती मृत्यू लोक झालेले आहेत आणि त्याच वर्षाची लोकसंख्या किती आहे याला जर आपण 1,000ने गुणलो तर निश्चित त्या प्रदेशातील ढोबळ मृत्यूदर आपल्याला मिळू शकेल. अगदी आपण एखादं उदाहरण याचं पाहणार आहोत. जसं आपण पहिलं उदाहरण घेतलेलं होतं की 2019 साली एका ठिकाणी किती जन्म झालेले, तेच उदाहरण आपण या ठिकाणी मृत्यूदराच्या बाबतीत घेणार आहोत. मृत्यूदरामध्ये त्याच शहरामध्ये 2019 साली 2,986 मृत्यू झालेले आहेत. तर त्या शहराचा मृत्यूदर आपल्याला किती आहे हा काढायचा आहे. बघा, ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या ती आहे 2,986 भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या ती आहे 2,23,000 गुणिले 1,000. याचा जर आपण गुणाकार केला किंवा हे गणित जर आपण केलं तर याचं उत्तर आपल्याला मिळतं 13.39. याचाच अर्थ असा होतो की 2019 साली त्या शहरामध्ये दर 1,000 लोकसंख्येमागे 13.39 लोक जे आहेत ते मृत्यू पावलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात मृत्यूदराचा प्रभाव सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावर पडतो किंवा लोकसंख्येमध्ये घट किंवा वाढ हा प्रामुख्याने मृत्यूदरामुळे होऊ शकते.
म्हणजेच जन्मदर आणि मृत्यूदर हे लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणणारे अतिशय महत्त्वाचे असे हे घटक आहेत. या दोन घटकांमुळे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या वाढू शकते किंवा एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होऊ शकते, हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे स्थलांतर. तिसरा मुद्दा आहे स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन. आता स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये कशा पद्धतीने बदल होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने लोकसंख्या वाढू शकते किंवा कशा पद्धतीने कमी होऊ शकते, हे आपल्याला एक्झाम्पलमधून पाहायचं आहे. बघा, स्थलांतर म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखाद्या प्रदेशातील लोक तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये नोकरी रोजगार मिळविण्यासाठी कायमस्वरूपी किंवा तात्पुरते वास्तव्यासाठी जातात, तेव्हा त्याला आपण स्थलांतर असे म्हणू शकतो. म्हणजेच थोडक्यात जर व्याख्या सांगायची झाली तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात केली जाणारी हालचाल म्हणजे स्थलांतर होय. त्यासाठी विविध कारणं कारणीभूत असू शकतात. म्हणजेच वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे व्यक्ती हा स्थलांतर करत असतो. म्हणजे शिक्षण असेल, रोजगार असेल, पर्यटन असेल, करमणूक असेल, मनोरंजन असेल, अशी कितीतरी कारणे आहेत की ज्याच्यामुळे व्यक्ती हा स्थलांतर करत असतो. आता स्थलांतराचा प्रभाव लोकसंख्येमध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकतो, हे आपल्याला या ठिकाणी उदाहरणाच्या सहाय्याने पाहायचं आहे. बघा, या ठिकाणी हा जो भाग दिसतोय हा ग्रामीण भाग आहे, तर हा जो भाग आहे हा शहरी विभाग आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील बरेचसे लोक हे शहरी विभागाकडे प्रामुख्याने रोजगार मिळविण्यासाठी, शिक्षणासाठी, करमणुकीसाठी, पर्यटनासाठी हे अल्पकाळ किंवा दीर्घकाळ स्थलांतर करतात. त्याचा परिणाम काय होतो, तर शहरी विभागामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या वाढू लागते. या उलट ज्या शहरी विभागातून प्रामुख्याने ज्या शहरी विभागात लोकसंख्या स्थलांतर करते त्या ठिकाणची लोकसंख्या वाढते. या उलट ज्या ग्रामीण भागातून लोकसंख्या स्थलांतर करते त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येमध्ये घट निर्माण होते. म्हणजेच त्या प्रदेशातील लोकसंख्या ही कमी होऊ लागते. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला कोकण विभागातील बरेचसे ग्रामीण भागातील लोक हे प्रामुख्याने रोजगार मिळवण्यासाठी किंवा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडे स्थलांतर करताना दिसून येतात. परिणामी मुंबईची लोकसंख्या ही आपल्याला वाढलेली दिसून येते आणि कोकणातील बऱ्याचशा ग्रामीण भागाची लोकसंख्या ही आपल्याला कमी झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला लोकसंख्येत वाढ किंवा घट घडवून आणणारे 3 प्रमुख घटक आपण पाहिलेले आहेत. पहिला म्हणजे जन्मदर, दुसरा म्हणजे मृत्यूदर आणि तिसरा म्हणजे स्थलांतर. थोडक्यात जन्मदर म्हणजे काय पाहिलं आपण, तर ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय पाहिलं, एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. म्हणजेच जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे 3 महत्त्वाचे घटक लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणू शकतात, हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा आपल्याला पाहायचा आहे मुद्दा तो म्हणजे लोकसंख्या वाढ. म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ होते किंवा घट होते. तर लोकसंख्या वाढ कोणत्या सूत्रानुसार आपण काढू शकतो, तर लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. म्हणजे एखाद्या प्रदेशात सध्याची लोकसंख्या किती आहे आणि आधीची लोकसंख्या किती आहे, या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर निश्चित आपल्याला एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येत झालेली वाढ ही समजू शकते. तर लोकसंख्या वाढीचा दर
हा आपल्याला कोणत्या सूत्रानुसार काढता येईल? तर लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100 या सूत्रानुसार एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या वाढीचा दर हा आपण काढू शकतो. अगदी उदाहरणानुसार आपण हे गणित पाहणार आहोत. समजा एखाद्या प्रदेशामध्ये आधीची लोकसंख्या ही प्रामुख्याने 2,28,000 एवढी होती आणि सध्याची लोकसंख्या 4,48,000 एवढी आहे. तर त्या ठिकाणी किती लोकसंख्या वाढ झाली? तर आपल्याला ते सूत्रानुसार काढायचं आहे बघा. लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. सध्याची लोकसंख्या किती आहे? 4,48,000 वजा आधीची लोकसंख्या किती होती? 2,28,000. यांची वजाबाकी केली असता आपल्याला हे उत्तर मिळेल 2,20,000. म्हणजे किती लोकसंख्या वाढ झालेली आहे? 2,20,000 एवढी लोकसंख्या त्या प्रदेशात वाढलेली आहे. म्हणजेच त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? तर लोकसंख्या वाढीचा दर आपण कोणत्या सूत्राने काढतो? लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. आता या ठिकाणी लोकसंख्या वाढ किती झालेली आहे? 2,20,000 भागिले 2,28,000 गुणिले 100. हे जर गणित आपण केलं तर याचं उत्तर आपल्याला मिळतं 96.49. म्हणजेच या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर हा 96.49% आहे असं आपण सांगू शकतो. थोडक्यात लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं निदर्शनास येईल की निश्चित प्रगत किंवा जे विकसित देश आहेत या प्रगत किंवा विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा कमी असतो. म्हणजे तो 1% पेक्षा सुद्धा कमी असतो. तर जे अप्रगत देश आहेत, विकसनशील देश आहेत, मागासलेले देश आहेत या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा 1% पेक्षा सुद्धा जास्त असतो. आता आपल्याला या ठिकाणी आपण सहज बोलतो की 1% पेक्षा जास्त आहे किंवा 1% पेक्षा कमी आहे. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं हा 1% जरी आपल्याला नगण्य वाटत असेल तरीही मात्र जागतिक लोकसंख्येचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की हा 1% म्हणजे नगण्य नाही. तर जागतिक लोकसंख्येच्या 1% म्हणजे निश्चितच ही वाढ ही भरमसाठ झालेली आपल्याला दिसून येते. आणि प्रामुख्याने जे देश प्रगत आहेत, जे देश विकसित आहेत अशा ठिकाणी निश्चित लोकसंख्या वाढीचा दर हा कमी असतो. तर जे देश अप्रगत आहेत, मागासलेले आहेत, विकसनशील आहेत, उदाहरणार्थ आपण भारताचं घेऊ शकतो, या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर हे जास्त आहे. थोडक्यात आपण आता या सर्व घटकांवरून असं पाहिलं की जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर हे 3 घटक लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणू शकतात. म्हणजेच या 3 घटकांमुळे एकतर लोकसंख्या वाढू शकते, नाहीतर ती लोकसंख्या कमी होऊ शकते. म्हणजेच या 3 घटकांचा प्रभाव हा लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि लोकसंख्या वाढीचा दर हा प्रामुख्याने कोणत्या सूत्रानुसार काढला जातो हे सुद्धा आपण आता पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, लोकसंख्या वाढ म्हणजे कशी काढता येईल, लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल हे आपण आताच्या तासाला पाहिलेलं आहे. धन्यवाद.